नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी खुश खबर आहे। रेशन कार्ड धारकांना आता 3 किलो साखर मोफत दिली जाणार आहे। मग प्रत्येक रेशन कार्ड धारकाला या ठिकाणी 3 किलो साखर ही मिळणार आहे। मग ही साखर कधीपासून मिळणार आहे, कशा स्वरूपात मिळणार आहे आणि ही जर साखर मिळाली नाही तर आपण कोठे तक्रार करावी किंवा त्यासाठी आपण काय केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। चला तर मित्रांनो बघूयात। तर मित्रांनो, शासनामार्फत केवळ अंत्योदय लाभार्थ्यांना स्वस्त दरात साखर उपलब्ध करून दिली जाते। उर्वरित लाभार्थ्यांना केवळ गहू व तांदूळ दिले जाते। मागील 6 महिन्यापासून अंत्योदय लाभार्थ्यांना नियमित साखरेचे वितरण केले जात नसल्याचे दिसून येत आहे। तर मित्रांनो, 2023 या वर्षात जवळपास 4 महिने साखर मिळाली नव्हती। जानेवारी महिन्यात एकाच वेळी 4 महिन्याची साखर देण्यात आली, त्यानंतर पुन्हा साखरेचे वितरण बंद पडले। आता पुन्हा जानेवारी ते मार्च 2024 या 3 महिन्याची साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे। मे महिन्यात होणाऱ्या धान्य वितरणासोबत साखरही मिळणार आहे। एप्रिल हा 1 महिना पुन्हा शिल्लक आहे। मग शासन नियमितपणे धान्य देत असताना साखर का देत नाही, असा प्रश्न लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे। मग काही दिवसानंतर साखरेचे वितरण बंद करणार की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मग अंत्योदय लाभार्थी वगळता इतर कार्ड धारकांना साखर मिळत नाही, केवळ गहू व तांदूळ मिळतो। मग या ठिकाणी गहू व तांदूळ नियमित मिळतो, मग साखर का नाही मिळत? तर मग प्रत्येक कार्ड धारकाला शासनातर्फे गहू व तांदूळ मोफत उपलब्ध करून दिले जात आहे। गहू व तांदूळ जर मोफत उपलब्ध होत असेल तर एका कार्ड मागे 1 किलो साखर का दिली जात नाही, असा प्रश्न आहे। मग शासनाकडून फक्त अंत्योदय लाभार्थ्यांना साखरेचे वितरण केले जाते, इतर कार्ड धारकांना साखर मिळत नाही। सध्या अनियमित मिळणारी साखर लक्षात घेता शासन बंद करणार तर नाही ना, अशी शंका आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी साखर ही बंद होणार नाही। आता या मे महिन्याच्या रेशन सोबतच जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांची 3 किलो साखर अंत्योदय लाभार्थ्यांना दिली जाणार आहे। मग प्रत्येक लाभार्थ्याने साखरेची उचल करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर काही महिन्यापासून साखर मिळाली नसेल तर ती साखर आता ह्या मे महिन्याच्या रेशन सोबत मिळणार आहे। त्यामुळे आपण रेशन कार्ड धारकांनी रेशन कार्ड दुकानदाराकडे साखरेची मागणी करावी। जर आपल्याला साखर मिळाली नसेल तर आपण त्या ठिकाणी तक्रार करू शकतो। मग पावतीमध्ये दिसणार साखरेचा उल्लेख, तुम्ही जी साखर घेणार आहे त्याचा उल्लेख आता पावतीमध्ये दिसणार आहे। मग ग्रामीण भागातील अनेक दुकानदार साखर मिळाली नाही असे सांगून लाभार्थ्यांची फसवणूक करतात। संबंधित लाभार्थ्याला कोणत्या वस्तू मिळणार आहे याची नोंद दुकानदारामार्फत देण्यात आलेल्या पावतीमध्ये असते। मग दुकानदार जर साखर देत नसेल तर पावती तपासावी। पावतीमध्ये जर साखरेचा उल्लेख असेल तर दुकानदार जाणून बुजून साखर देत नसल्याचे स्पष्ट होते। याबाबतची विचारणी तुम्ही दुकानदाराला करू शकता। तरीही त्याने जर तुम्हाला साखर दिली नाही तर तुम्ही त्यांची तक्रार तालुका स्तरावरील पुरवठा विभागामध्ये करावी, असे या ठिकाणी सरकारने आवाहन केले आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर साखर मिळत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी रेशन कार्ड दुकानदाराला विचारा। जर त्यांनी दिली नाही तर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकता। जर साखर मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे आणि आपण या साखरेचा रेशन कार्ड धारकांनी लाभ घ्यावा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।